की रात्रीचं जेवण हे भिकारासारखं करायचं आहे, कारण तुमच्या इच्छा वाढतील, इरेक्शन वाढेल, ओलावा पण वाढेल, त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतील. इंटिमेट लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम का बरं येतात? मित्रांनो, लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि टिकाऊ ठेवण्यासाठी तुम्हाला काही घरगुती गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. त्याला तुम्ही अवॉइड करता आणि त्याच्यामुळेच तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, लॉस ऑफ डिझायर याचे प्रॉब्लेम येतात. त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला काही ना काही सायंटिफिक नॉलेज किंवा इंटिमेट लाईफबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करावं, जेणेकरून आपला यूट्यूबचा अल्गोरिदम असतो तो जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना दाखवू पण शकतो. तर मित्रांनो, आजच तुम्ही म्हणजे यूट्यूबला चॅलेंज करा, जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तर जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना त्याचा नक्कीच बेनिफिट तुम्ही करून देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इंटिमेट लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम का बरं येतात. सगळ्यांना तर इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा लॉस ऑफ डिझायरचे सिम्पटम नसतात. मग तुम्हालाच का बरं येतात? कारण की तुमच्या शरीराकडे तुमचं झालेलं दुर्लक्ष, याला महत्त्वाचं एक कारण. दुसरं कारण असतं की तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे प्रॉपर रिलेशन तुम्ही ठेवत नाही, प्रॉपर डिस्कशन करत नाही, प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट करत नाही आणि प्रॉपर टच जो तुला पाहिजे तो तुम्ही देत नाही. त्याच्यातून हे प्रॉब्लेम तुमचे रेज होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला सिंपल मी घरगुती फॉर्म्युला नेहमी सांगत असतो, जे की मी पण फॉलो करतो. तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे बीट घ्यायचे आहेत, थोडे अनार घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपलं जर सीझनल जर तुम्हाला टरबुजाचा ज्यूस वगैरे काही भेटत असेल तर तो पण घ्यायचा. त्याचं पूर्ण ग्राइंडिंगमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये निंबू टाकायचं आहे, 2 लवंग कुटून टाकायचे आहे आणि थोडं चांगलं टेस्टी लागण्यासाठी मामूली सॉल्ट टाकायचं आहे. हे जर मिश्रण रोज सकाळी तुम्ही 1 ग्लास जर घेतलं तर तुम्हाला चांगले न्यूट्रिएंट भेटतात आणि तुम्ही एकट्याने घ्यायचं, दोघांनी पण घ्यायचं आहे. कारण इंटिमेट लाईफ दोघांनी पण एन्जॉय करायचं आहे, इतकं लक्षात ठेवा. जे की फॉर्म्युले सांगतो मी तुमच्या एकट्यासाठी सांगतच नाही, तर तुमच्या पार्टनरला पण हे ज्यूस द्यायचं आहे. तर दोघांनी 1-1 ग्लास ज्यूस घ्यायचा आहे आणि 1 ग्लास ज्यूस तुम्हाला इंटिमेट होण्याच्या अगोदर पण घ्यायचं आहे. जर हे घेतलं ना तुम्ही तर ताबडतोब तुम्हाला एनर्जी भेटेल, न्यूट्रिएंट भेटतील, आर्जिनिन भेटतील, त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतील आणि तुमच्या रक्तवाहिन्या चांगल्या फुलतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळेल आणि पार्टनरला चांगला ओलावा निर्माण होण्यासाठी या ज्यूसची मदत होऊ शकते. तर फक्त एक ज्यूस कसं आपलं इंटिमेट लाईफ बदलू शकतं हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आणि माझ्या प्रत्येक पेशंटला मी जेव्हा केव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा सांगतो आणि त्यांचे जे माझे फीडबॅक येतात त्या अनुभवातून तुमच्यासमोर मी हा व्हिडिओ बनवित आहे. तर तुम्ही पण करून बघा. विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ जो तुमचा इंटिमेट लाईफकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, इंटरेस्ट कमी होत चालला होता, तो इंटरेस्ट पण चांगला वाढेल तुमचा, कारण तुमच्या इच्छा वाढतील, इरेक्शन वाढेल, ओलावा पण वाढेल आणि तुमची सिमेंट क्वांटिटी, स्पर्म क्वालिटी हे पण इम्प्रूव्ह होण्यासाठी या ज्यूसची मदत होते. तर मित्रांनो, याच्याबरोबर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर एक्झरसाईज, प्राणायाम ह्या पण गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं आणि आहाराकडं पण लक्ष देणं गरजेचं असतं. आहारामध्ये हिरव्या भाजीपाला आणि फळ जास्त खा, जास्तीत जास्त सलादने पोट भरा, पाणी जास्तीत जास्त प्या म्हणजे हायड्रेशन चांगलं राहिलं पाहिजे आणि होईपर्यंत तेल, तूप, साखर, भात हे तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करा. आणि शेवटी जाता एक सांगतो की रात्रीचं जेवण हे भिकारासारखं करायचं आहे, खूपच कमी प्रमाणात करायचं आहे, कारण रात्री आपल्याला कॅलरीची गरज नसते आणि जरी शरीराला आपलं शरीर चालवण्यासाठी कॅलरी जर पाहिजे असतील तर त्या आपल्या चरबीतून कॅलरी बॉडीनं ॲब्झॉर्ब करायला पाहिजे, जेणेकरून हळूहळू एक 5-5, 10-10 ग्राम डेली बेसिसवर आपलं वजन कमी होऊ शकतं. तर मित्रांनो, वजन पण कमी होईल, इंटिमेट लाईफ पण इम्प्रूव्ह होईल आणि तुमचा हार्ट पण हेल्दी राहील, म्हणजे तुमचं आयुष्य पण वाढण्यासाठी मदत होऊ शकतं. तर म्हणून डेली बेसिसवर हे ज्यूस तुम्ही सकाळी 1 वेळा आणि इंटिमेट होण्याच्या अगोदर 1 वेळा जर घेतलं तर नक्कीच आपलं जे लैंगिक आरोग्य आहे याला मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतं. धन्यवाद मित्रांनो.